दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा, पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आत्ता आपण आहोत पार्कसाईड विक्रोळी पश्चिम या परिसरामध्ये आणि तिथल्या सुनबाई रेश्मा गडदे आणि सासूबाई सुचिता गडदे यांना भेटणार आहोत. कुटुंब सासू सुनांचं दोघींनीही सावरायचं. एकीने पसरलं तर दुसरीने आवरायचं. ज्याचं काम त्यांनी करावं. डॉक्टर असताना घरची वैदुगिरी कशाला? घरच्या वैदुगिरीनं डॉक्टरचे पैसे वाचत असतील तर त्यात काय वाईट आहे. पैठणीची शान हा सुनेचाच मान. शान मान कुणाचा तो कळेलच. आजची पैठणी सुनेचीच. पैठणी सला काना सा आणि सला उतार सू सासूचीच. वा 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 काय सुंदर गाणं गायले. हां बरं कुठलं तुमच्यापैकी कोणाचं रत्नागिरी जिल्ह्यातलं? व्हेरी गुड. ते म्हटलं ना या गाणं म्हटलं की कळतंच मला. बरं नमस्कार. इतकं छान एक सुरात तुम्ही जे गायलात कोणी बसवलं गाणं तुमचं? अरे वा मस्त 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 छान. नाही पुढे पुढे नंतर घेतो. एक अक्षर देतो उखाणा घ्यायचा. अक्षर आहे र. र रत्नागिरीतलं र. रताळ सव चिकू फळांचा राजा आंबा. स्वप्नील रावांचं नाव घेते आदेश भाऊजी थांबा. आधी मला सांगा तुम्हाला कोणी सांगितलं मी जाणार आहे म्हणून? गेलात तर म्हणून आधीच सांगते. नाही नाही जाणारच नाही. असं कसं जाईन? पूर्ण आनंद असा घरात भरभरून दिल्याशिवाय मी जातच नाही. सासूबाई उखाणा घ्या ना. होम मिनिस्टरच्या हां तयारीसाठी सज्ज झाले गडदे आणि आदेश भाऊजी ना बाकीच्यांनी बघू नये म्हणून दरवाजाला लावते पडदे. सुरेश रावांचं नाव घेते. आजची पैठणी मलाच मिळू दे. मिळणार मिळणार. सुनबाई तुम्हाला या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आव्हान दिलंय सासूबाईंनी. पण अशी सासू हवी ना. झी मराठीवरती एक कार्यक्रम सुरू झालाय माहितीये ना. हवी हवी मिळणार सगळ्यांना. नमस्कार धन्यवाद. बरं आता तुम्ही ओळख करून द्या सगळ्यांची. सासूबाई नमस्कार. सासरे नमस्कार. मिस्टर नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आई. पप्पा पप्पा. नणंद. नमस्कार. हा भाचा. नमस्कार भाचा. आणि माझा मुलगा छोटा. कुठे आहे तो? उचला त्याला वर. हो सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 सुनबाईचा आवाज बंद झालाय. का बंद? आव्हान दिलं ना मी. आव्हान दिलं म्हणून घाबरली? मग घाबरली वगैरे नाही. नंतर आवाज मोठा येणार पैठणी मिळवल्यावर. बापरे. हे आता मला आव्हान दिलं. आता आव्हान दिलं तुम्हाला? हा कुठून आणली सून तुम्ही? जोगेश्वरीवरून. काय जत्रोत्सव होता का? मालवणी जत्रोत्सव होता? नाही नाही मग आम्हाला सांगितलं आमच्या पुतण्यानी, चुलत पुतण्यानी की एक मुलगी आहे अशी चांगली. मुलगी आहे. हा चांगली. तुमचं कधी लग्न झालं? आमचं 1976ला 76. कुठे? घाटकोपरला. इथेच? हो. पण तुम्ही पहिल्यापासून राहायला इथेच हा, होता? हा. तुमचं सगळं बालपण वगैरे इथेच इथेच गेलं? गेलं. तुमचं? माझं पण इकडे पण भावाच्या घरी. भावाच्या घरी? हा पारताई. तुमचं बालपण कुठे गेलो? जोगेश्वरीला. तुम्ही किती भावंड? आम्ही दोघीच बहिणी. दोघी बहिणी. हो. तुमचा नंबर? पहिला. शाळेत नाही विचारलं? भावंडांमध्येच पहिला. म्हणजे शाळेत कधी आलाच नसेल ना? की आला? नाही तसं नाही आला पहिला शाळेत. कधीच नाही आला. तुमचा हो? माझा ऑलमोस्ट पहिलाच असायचा.
का एकटेच होता वर्गात? नाही नाही नाही, मग असायचे ना बरेच जण असायचे. किंवा मी BMC शाळेत होतो तेव्हा मी बीटमध्ये पण पहिला दुसरा असाच नंबर असायचा माझा. हुशार होता तो. हो. मग काय लग्न झाल्यानंतर कमी झाली हुशारी? नाही नाही, आहे ना अजून हुशार आहे. लग्न झाल्यानंतर खूप हुशार हुशार आहे. होता असं नाही, म्हणा. अजून खूप हुशार आहे. बरं, आता मी प्रश्न विचारतो या दोनही गटांना. पहिला प्रश्न आहे सुनबाईंसाठी. मला सांगा, सुनांचा छळ करण्याची इच्छा सासूबाईंना कुठे भागवायची? नाही. नाही. चला, 1 गुण गेला. आता आपण सासूबाईंकडनं ऐकूया की त्यांची इच्छा काय आहे. सांगा. सिरियल वगैरे, सिरियलमध्ये, TV सिरियलमध्ये मला भाग घ्यायला मिळालं सासूचं, तिथे करेन. म्हणजे त्या टीव्ही ध्याना जायचंय हा. आणि सासू म्हणून तिथल्या सुनांना छळायचंय. काय इच्छा आहे? खोटं खोटं. हो, खोटं खोटं. ठीक आहे ना. पण पुढचा प्रश्न सुनबाईंसाठी 1 गुण गेला तुमचा. मला सांगा, तुमच्या कोणत्या गिफ्टने सासूबाईंचं मन जिंकलं? फुलं. चुकलं. कुठलं हो? ग्रीटिंग कार्ड. काय विसरला? हा, नाही, एवढं लक्षात नाही राहिलं. 2 वर्षात बरंच विसरायला लागले त्या. हा, बर. सासूबाईंना प्रश्न आहे, सुनबाईंचा रुसवा घालवायचा कोणता रामबाण उपाय तुमच्या मुलाला अजूनही सापडला नाही? तिला सारखं म्हणजे हात मारून सांगायचं, घे 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 करून असं. चुकलं. सांगा उपाय. पुस्तक. कळलं काय? हो, तिला पुस्तकांची खूप आवड आहे. पुस्तक गिफ्ट द्यायचं. कळलं? चला, म्हणजे हे बक्षीस गेलं. पुढचा प्रश्न मात्र तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. होम मिनिस्टरच्या प्रवासात असा प्रश्न कधी आलेला नाही. थोडासा गंभीर आहे, पण असं पहिल्यांदा एक खूप गुपित आज ओपन होणार आहे. आणि सासूबाईंना माहिती नसलेली गोष्ट आज मी ती जाहीर करणार आहे. आणि या प्रश्नामधून कदाचित या घरात गडदे उद्यापासून पडदे लावून बसतील, असा हलकल्लोळ होऊ शकतो. संपूर्ण परिस्थिती, टेन्शन, तणावपूर्ण होऊ शकते. विचारू प्रश्न? मला सांगा, तुमच्या सुनबाईंची सवत कोण आहे? अत्यंत भयानक असा हा प्रश्न. आज एक गोड गुपित ओपन होणार आहे. आपल्या मुलाचं कर्तृत्व बाहेर येणार आहे. राग असेल. राग. थांबा, बरोबर की चूक? फक्त तेवढं चूक. बघितलं? इकडे या. सुनबाईंची सवत कोण? सांगा. माझी गाडी. कळलं तुम्हाला? तुम्ही काय खरंच विचार करायला लागलात का? कोणाकोणाचे फोन येतात? 1 मिनिट. पण हे उत्तर बरोबर की चूक आहे? चूक. कळलं? म्हणजे अजून एक कोणतरी आहे. संशय. कोणाकोणाचे फोन येतात? आठवा आणि नाव सांगा. कम्प्युटर असेल. हा, कम्प्युटर. बरोबर. हा, बरोबर. सवत आहे का हो? चौथा आहे. चौथा आहे का? ते सांगा ना का? वेळ मिळाला की सारखा कम्प्युटरवर बसतो ना, म्हणून हो का? रागवते ती. या चिडतात ना. पण तुम्हाला एवढं टेन्शन का आलो सवत म्हटल्यावर? मी म्हटलं कोणच नाही आणि कसं काय सवत आहे. पण माहित नाही, सांगितलं नाही कधी? नाही. काय पोरगा पोरगा? आमचं चांगलं आहे. हो, मग असं करूच शकत नाही. तरी 10 मिनिटं विचार केला. करू शकत नाही, पण आईंचा चेहरा कसा झाला होता? सवत कोण? हा? हे काही नवीनच आणलं आता. चला, कम्प्युटर हे उत्तर आहे. घाबरू नका. त्यामुळे कम्प्युटरच आहे. तुमचे गुण गेले दोन्ही. बरं, काय काही आनंदाचं नाही? मग काय करणार आता? काय करणार आता? तेच तर काय प्रश्न, काय सवत आता कुठे शोध? कुठची गोष्ट आवडत नाही म्हणलं असतात तर समजलं असतं. हा, मग सवत म्हणजे कोण वाटली? सवत कोणाला म्हणतात? नवऱ्याची दुसरी बायको. मग शी असलं? मग तुम्हाला काय माहिती नव्हतं? नाही. काय नाही. माझी एक सांगू शेंडी का? मोठी आहे. मी कालच म्हणजे आज सकाळी थायलंड वरून आलो. आणि थायलंड मध्ये राती सवत म्हणजे गुड नाईट असं म्हणतात आणि अरुण सवत म्हणजे गुड मॉर्निंग असं म्हणतात. मला आपलं ते वाटलं, हे आता ही सवत आमच्या काय डोक्यात येणार? पण असं काय? पण आपले मराठी माणूस असं विसरणार नाही. सवत म्हणजे काय ते. तिकडे जाऊन आलात म्हणून तेच आलं तुमच्या डोक्यात. हा, कसं काय? म्हणजे काय तिकडे रात्री सवत? तेव्हा हे काय
पण सिरियसली तिकडे या भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषांची वेगळी गंमत असते, पण असंच म्हणतात. पण एनिवे, पुढचा प्रश्न आहे तो सासरेबुवांसाठी. तुमच्या पत्नीला तुमच्याकडून कोणतं गाणं ऐकायचं आहे? तुम्ही एक गाणं गावं अशी त्यांची इच्छा आहे. ही नेहमी आतमध्ये नसले की गुणगुणत असते. कुठलं? ही चाळ तुरु तुरु उडते केस भुरू भुरू, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळ्याच्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. पण बाबा अभिनंदन, छान गायलात. कारण गाण्यापेक्षा त्यातल्या भावना जास्त महत्वाच्या होत्या. हा, पण बरं वाटलं की नाही? हो. हा, इतकं छान गाणं तुम्ही ऐकलं होतं कधी? नाही. संगीतकाराने सुद्धा जेव्हा संगीत दिलं तेव्हा त्यांनी ऐकलं नाही. छान, खळाळून हसा, तीच गंमत आहे. पुढचा प्रश्न मुलासाठी. तुमची कोणती नावडती गोष्ट पत्नीला तुमच्याकडून करून घ्यायची आहे? ट्रेकिंग. अभिनंदन. म्हणजे एक गुण बाबांना मिळाला आणि एक गुण मुलांना. या दोघींना काही मिळालेलं नाहीये. सवतच डोक्यात फिरते नुसती त्यांना आज, सवतच. आणि त्यामुळे गुण गेले. नमस्कार. वा वा, चला, दोन्हीकडे असे सज्ज झालेले 2 ग्रुप आहेत. एक चर्चेचा विषय आहे आणि बघूया आता या विषयावरती प्रत्येकाची मतं काय आहेत. छोट्या मोठ्या तब्येतीच्या तक्रारी करता लगेचच डॉक्टरांकडे जावं का? जायचं लगेच. जरा जरी कुरबुर असेल तर डॉक्टरकडे जायचं. तुमचं काय म्हणणं आहे? नाही काय म्हणजे मत आहे दोघींचं? म्हणजे घरगुती उपायाने पण जर बरं होत असेल तर मग डॉक्टरकडे जायची काय गरज आहे? घरगुती उपाय करत करत राहायचं आणि ते मग नाही बरं वाटलं की नंतर मग डॉक्टरकडे जायचं. मग त्यापेक्षा अगोदरच डॉक्टरांची औषधं घ्यायची ना. साधी सर्दी झाली तरी कशाला लगेच डॉक्टरांकडे जायचं? सर्दी तर घरगुती औषधांनी पण बरी होते. नाही नाही, डॉक्टरचं औषध आणावंच लागतं. लगेच जायचं. जायचं. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? छोट्या छोट्या कुरबुरीसाठी लगेच डॉक्टरकडे जायचं का आधी जायला जायचं? पाहिजे. हा? जायला पाहिजे लगेच. लगेच म्हणजे ताबडतोब जरा बरं वाटतं ना. गेलं की डॉक्टरकडे लवकर हे काय ते काढा देणार, दुसरं काहीतरी सुमटेचं हे करणार, ते देण्यापेक्षा ते अगोदरच ते डॉक्टरकडे गेलेलं बरं असतं. तुम्ही आधी काढे देता काय घरात? हो, बनवते. औषधं बनवते घरगुती. हा. तुमचं माहेरचं आडनाव काय? खाडे. खाडे नाही, काढे पाहिजे. बरं तुमचं काय म्हणणं आहे? नाही 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 जाऊ. बदलला मुलगा. बदलला मुलगा. बदलला पार्टी, बायकोकडनं गेला. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे घरगुती उपायच महत्वाचे आहेत. ओके, तुमचं काय म्हणणं आहे? घरगुती उपाय आधी डॉक्टर नको. आधी डॉक्टर. बरं तुमचं काय म्हणणं आहे? घरगुती उपाय पहिल्यांदा करा. ह्यांच्या बाजूचे आहेत ना सगळे. बहिणी बिहिणी आणले. नाही असं नाही, पण घरगुती उपाय पहिल्यांदा करा. ताईच्या बाजूने बोलायचं. कारण आईने पण तेच केले पहिल्यापासून. आईने काय काढेच केलेत. तुमच्याकडे काय म्हणणं आहे? छोट्या छोट्या तक्रारींसाठी, तब्येतीच्या तक्रारीसाठी लगेच डॉक्टरकडे जावं का असा प्रश्न आहे. हो की नाही? थांबा, हा विषय असा सुटणार नाही. ज्यांना जाऊ नये असं वाटतं त्यांनी सून लिहायचं, ज्यांना जायलाच पाहिजे असं वाटतं त्यांनी सासू लिहायचं. चला, सगळ्या चिठ्ठ्या इथे आलेल्या आहेत. प्रत्येकाने आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि आता मी प्रश्न विचारतो. आता त्या पद्धतीने सगळ्यांनी आपली उत्तरं द्यायची. या दोघींपैकी कोणाची पिगी बँक लवकर भरेल, म्हणजे बचत, या दोघींपैकी कोण जास्त चांगलं करू शकतं? चल बघूया. सासू की सून? प्रत्येकाने आपलं मत द्यायचं आहे. इथे 1-2 जण म्हणतायत सून, बाकी सगळे म्हणतायत सासू. तुम्ही वाचवता हो, तुम्ही काय शॉपिंगला जाता वाटतं मॉलमध्ये? हा गुण सासूबाईंना मिळाला. पुढचा प्रश्न. तुमचा मूड गेला असेल, म्हणजे तुमचा घरातल्या कोणाचाही मूड गेलाय, अशा वेळेला दोघींपैकी कोणा एकीशीच बोलायचं असं ठरवलं तर ते कोणाशी बोला पटकन मूड येण्यासाठी? 1-2. काय मस्त कॉम्बिनेशन आहे. सासरे म्हणतात त्यांचा मूड गेला तर ते सासूशी बोलणार, मुलगा म्हणतो आईशी नको बोलूया, त्यापेक्षा सुनेशी बोलूया. तिसरा प्रश्न. बरं, या दोघींपैकी कोणाच्या डोक्यामध्ये कूलर आहे? कूलर, डोकं शांत, या दोघींपैकी. असे प्रश्न नका विचारू.
थांबा, त्याला कूलर म्हटल्यावर घाम फुटलाय, पण इकडे बघा सासरे म्हणतायत सूनबाईंकडे कूलर आहे. हो ना, म्हणजे ह्या शांत आहेत. हो ना, माझ्या बरोबर. तुमच्या बरोबर या आहे. बाय बोलतो तुला. बाय बोलता काय? आणि ह्यांना काय बाय बाय नाही नाही, रागाला. हो, रागाला बाय बाय. पुढचा प्रश्न, जर लवकर गोरं व्हायचं असेल तर या दोघींपैकी कोणाचा सल्ला घ्याल? अरे सगळे सून म्हणतात. आणि आजची पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? थांबा, 1 2 3 4 5 6 7 8 जणांचं म्हणणं आहे सासू. बघितलं नवरा कसा आहे? बघितलं ना, इतका वेळ सुनेच्या बाजूने होता तो लगेच सासूबाईंच्या बाजूने गेला. मग अशी एक चर्चा रंगली होती की छोट्या छोट्या तब्येतीच्या कुरबुरीसाठी लगेच डॉक्टरचा दरवाजा ठोकावा का? आणि त्यावर ह्यांचं म्हणणं होतं की हो, पण सूनबाई म्हणाल्या नाही, काढे प्यावेत. आणि मग सगळ्यांनी आपली मतं सांगितलेली आहेत. आतापर्यंत सून गटाचे गुण आहेत किती? 2. आणि सासू गटाचे 5. पण थांबा, आता हे बघूया काय प्रत्येकाची मतं आहेत. 5 मुलाचं मत बघूया कोणाच्या बाजूनी आहे. 9. प्या, काढेच प्या तुम्ही. हा, तुम्हालाही काढे आवडतात? काय घे, हा, जरा आता घ्यायला पाहिजे. आता डॉक्टरकडे जाणं टाकलं नाही ना मग. त्यामुळे आजचा जिंकलेला गट आहे सासू गट. अभिनंदन. 1400 रुपयाची 14 गुणांमुळे लक्ष्मी आणि तुमच्या गटाला ही भेटवस्तू, झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि आता पैठणी कोण जिंकणार ते लगेचच बघूया पैठणीचा. आणि आता तो क्षण, पैठणी कोण जिंकणार, काडेपेटीच्या काड्यांच्या सहाय्याने. होम मिनिस्टर हे अक्षर पूर्ण करायचं आहे. सगळ्यात आधी या दोघींपैकी ज्या कोणी हा खेळ पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3 वेळ सुरू झाली. अभिनंदन. आज राहिला फक्त. क्राफ्ट टीचर आहे ना. काय झालं? क्राफ्ट टीचर आहे सुनबाई. म्हणून पटापट केलं. हस्तकला. तुम्ही क्राफ्ट टीचर नसता तर ह्या जिंकल्या असत्या. नाही, ती जिंकली तरी आनंद आहे मला. हो, म्हणजे काय असणारच. हो, आजच्या खेळामध्ये मुलांनी खूप छान साथ दिली. फक्त सवत कोण हा प्रश्न अनुत्तरितच राहिलेला आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू. बाबा अप्रतिम गाणं गायले, खूप छान साथ होती. बाबा, झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागामध्ये विजेत्या ठरल्या सुनबाई. सुनबाईंना झी मराठीकडून काढा, म्हणजे काढा या आनंदाच्या आठवणी असं मला म्हणायचं आहे. तुम्हाला कळलं? आणि सुनबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा आजचा भाग खूप छान रंगला. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन.
एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.